नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात आपण ज्ञानेश्वरी अध्याय दुसऱ्यामधील 273 ते 277 ह्या 5 ओव्या आहेत. परंतु ह्या ओव्यांच्या सहवासात जाऊन एक कौशल्य समजावून आणि शिकून घेण्याचा प्रयत्न करूयात. हे कौशल्य कुठलं तर बरं वाईट असं कुठलंही कर्म आपल्या वाट्याला आलं, ही गोष्ट महत्त्वाची बरं का. आपल्या वाट्याला आलं, आपण मुद्दामून कुठलंही कर्म करायला गेलेलो नाही आहोत. परंतु असं बरं वाईट कर्म आपल्या वाट्याला आलं तर ते कर्म आपल्याला बंधनकारक होऊ नये. त्या कर्माच्या फळामध्ये त्याचबरोबर त्या कर्माच्या परिणामामध्ये आपण अडकले जाऊ नये, ह्यासाठी एक कौशल्य आपल्याला या ओव्यांमधनं ज्ञानोबाराय सांगतायत. थोडीशी याची पार्श्वभूमी समजावून घेणं आवश्यक आहे. कारण अर्थात अर्जुन अजूनसुद्धा युद्धाच्या कर्माला सामोरं जाण्याच्या अगोदर पाप पुण्य बरं वाईट अशा दृष्टीने कर्माचा विचार करतोय हे पाहिल्यावर कर्म बंधनाच्या पलीकडे जाण्याचा काही मार्ग आहे का, त्याचं काही कौशल्य आहे का, हे सांगणं श्रीकृष्णांनी अत्यंत महत्त्वाचं समजलं. आणि ते समजावून सांगताना त्यातील भाव आपल्या ज्ञानोबारायांनी त्यांच्या ओव्यांमध्ये टिपलेले आहेत. ह्या 5 ओव्या, पण माऊली आपल्याला हे कौशल्य शिकायला खूप मदत होईल. ज्ञानोबाराय म्हणतायत, अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी. अहो, संपूर्ण योगाचं जर काही सार असेल तर ते म्हणजे समत्व चित्ताचे. चित्ताचं समत्व हेच योगबुद्धीचं किंवा बुद्धियोगाचं मर्म आहे. अर्थात पाप पुण्य बरं वाईट सुख दुःख इत्यादी द्वंद्वात न सापडता, कर्म करताना असे जरी अनुभव आले परंतु त्या बंधनात न सापडता आपल्याला मनाचं आणि बुद्धीचं समत्व राखता येतं, हेच ह्याच्यातून ज्ञानोबाराय सांगतायत. आणि हे समत्व कसं राखायचं ह्याचा उलगडा पुढे ज्ञानेश्वरीच्या वेगवेगळ्या अध्यायांमधनं होईलच. परंतु आत्तापुरतं आपण समजावून घ्यायचं म्हटलं तर बुद्धियोगाच्या साह्याने योगबुद्धीच्या साह्याने आपल्याला मन व बुद्धीचं ऐक्य घडवून आणता येतं. जिथे मनाचं आणि बुद्धीचं ऐक्य घडतं तिथंच चित्ताचं समत्व घडतं. बऱ्याचदा माऊली आपल्याला असा अनुभव येतो, मन एखादी गोष्ट करण्याविषयी ओढ घेत असते, पण कुठेतरी बुद्धी सांगत असते ही मनाची धाव आहे. एखादा विषय असेल, विचार असेल किंवा विकारही असेल, मन त्यामागे धावतं, पण बुद्धी सांगत असते की हे बरोबर नाही. परंतु मन बुद्धीचं ऐक्य नसल्यामुळे आपल्याला निश्चय करता येत नाही, निश्चयाचं बळ आपल्याला मिळत नाही. परंतु ज्या वेळी योगयुक्त बुद्धीने किंवा बुद्धियुक्त योगाने आपला अभ्यास घडतो त्यावेळी निश्चयाचं बळ माऊली आपल्याला मिळतं. आणि मग अशा वेळी त्या कर्माला सामोरं जाताना आपण त्या कर्मबंधनात पडत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, तो बुद्धी योग विवरिता बहुते पाडे पार्था, दिसे हा अरुता कर्मयोगू. अर्थात बुद्धियोगाचा जर विचार केला तर बुद्धियोगाशिवाय अर्थात योग्य मनबुद्धीच्या ऐक्याशिवाय कर्म करणं हे जरा कमी दर्जाचंच दिसून येतं. नुसतं कर्म करणं हे कमी दर्जाचं दिसून येतं असं माऊली म्हणतात. परंतु त्याच्या मागे निश्चयात्मक बुद्धीचा जर आधार असेल तर कर्मबंधनात न पडता अर्थात
मन आणि बुद्धी परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर राहून आपण जर कर्म केलं तर त्या कर्माची एक चवच वेगळी आपल्याला लागते. अर्थात चव जेव्हा आपण म्हणतो, थोडक्यात मनाला बुद्धीला प्राप्त होणारं समाधानच वेगळं असतं. परी तेची कर्म आचरिजे तरीच हा योगू पाविजे, जे कर्म शेष सहजे योग स्थिती. मन आणि बुद्धीच्या ऐक्याने जेव्हा आपण कर्म करतो त्यावेळीच हे योगाचं अंग आपल्याला प्राप्त होतं. माऊली थोडक्यात सांगायचं तर अशा प्रकारे जेव्हा आपण कर्म करतो त्यावेळी आपण योगाभ्यासच करत असतो. आपल्याकडून योग साधनाच घडत असते. अर्थात ही चालती बोलती योग साधना असते. मन आणि बुद्धीचं स्थैर्य टिकवण्याचा आणि स्थैर्य राखून कर्म करण्याचं जे कौशल्य, त्याच्यातून आपल्याकडनं योग साधनाच घडत असते. जे कर्म शेष सहजे योग स्थिती, म्हणून बुद्धी योगू सधरू, तेथ अर्जुना होई स्थिरू, मने करी अवहेरू फळ हेतूचा. आणि हे ते कौशल्य ह्या 276 ओवीमध्ये ज्ञानोबाराय प्रगट करतायत. अर्जुनाला सांगतायत की तू बुद्धी योगापाशी स्थिर हो, तिथेच तू धीर धर आणि कर्माला सामोरं जा. कर्माला सामोरं जाताना फक्त एकच कर, मनातून कर्मफळाविषयी किंवा मनात हेतू धरून कर्मफळाविषयी विचार करत असशील तर त्याचा मात्र त्याग कर. माऊली, कर्मफळाविषयी हेतू धरून किंवा हेतू धरून कर्म करण्याचा मनाने त्याग केला की त्या ठिकाणीच मनबुद्धीला योगस्थिती प्राप्त व्हायला लागते. अर्थात चित्ताचं समत्व घडायला लागतं. हा अभ्यास आंतरिक आहे, पण साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यातनंच हे कौशल्य प्राप्त होतं आणि कुठल्याही द्वंद्वाच्या कर्मबंधनामध्ये न सापडता कायम मोकळेपणाचा श्वास आपल्याला घेता येतो. मन बुद्धीवर कुठलेही दडपण राहत नाही. आणि म्हणूनच ज्ञानोबाराय म्हणतायत, जे बुद्धी योगा योजिले तेची पारंगत जाहले, इही उभय संबंधी सांडिले पाप पुण्य. आपल्या लक्षात असेलच, अर्जुना हा इहलोक आणि परलोक दोन्हीचा विचार करत होता. इहलोकाचं अर्थात पृथ्वीचं राज्य मिळवणं आणि ते अशा प्रकारे मिळवणं ह्याच्याबद्दल त्याच्या मनात अनेक संभ्रम होते. आणि त्याचबरोबर अशा प्रकारे पृथ्वीचं राज्य आम्हाला जर मिळालं तर परलोकामध्ये आमची काय गती होईल, हाही विचार, ही भीती त्याला भेडसावत होती. आणि म्हणूनच इथे श्रीकृष्ण सांगतायत की बुद्धी योगाच्या साह्याने ज्यांचं चित्त स्थिर झालं आणि जे प्राप्त झालेल्या कर्माला सामोरं गेले ते पाप पुण्य सुख दुःख हित अहित विचार अविचार योग्य अयोग्य ह्याच्या पलीकडे गेले. आणि त्यामुळेच त्यांना इहलोक किंवा परलोकाची चिंता करण्याचं कारण नाही. माऊली, थोडक्यात पृथ्वीवर जे काही घडतं ते आणि परलोकात जे काही घडतं ते द्वंद्वानी बांधलेलं आहे, द्वंद्वरूपी विचाराने बांधलेलं आहे. पण ज्या ठिकाणी चित्ताचं समत्व घडलं त्या ठिकाणी मन बुद्धी कुठल्याही द्वंद्वाच्या पलीकडे गेलं, अर्थात परमात्म्यापर्यंत जाऊन पोचलं. त्यामुळे माऊली, जेव्हा आपण आपलं कर्म करत असताना मुखी नाम आणि हृदयी आपल्या आराध्य देवतेचं चिंतन आणि त्याच्या चरणापाशीच आपण आपल्याला प्राप्त झालेलं वाट्याला आलेलं कर्म अर्पण करतो, त्यावेळीच आपल्याकडनं सुद्धा हा योगाभ्यासच घडतो. सगुण ध्यानातनं सुद्धा हा योगाभ्यासच घडतो. कारण सगुण हे सुद्धा निर्गुणा इतकंच व्यापक आहे. हा उलगडा पुढे ज्ञानेश्वरीत माऊलींनी आपल्यासाठी केलाच आहे. तेव्हा माऊली हो, आपण आपलं चित्त आपल्या आराध्य देवतेच्या चरणापाशी ठेवून प्राप्त झालेल्या कर्माला सामोरं जावं आणि मनातून मात्र
फळ हेतूचा त्याग करावा. हे कौशल्य आपल्या सर्वांना प्राप्त हो, हीच आपण श्री ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करूयात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.